छळ करताय आमचा? तुम्हाला जनाची लाज तर नाहीच आहे, मनाची लाज सुद्धा सोडली. सारखं इथे येऊन सतत लग्न लग्न लग्न. आमची सखू आता का बोलती बंद झाली तुमची? मगा चुरू चुरू चालली होती तुमची जीभ, आता का दातखिळी बसली? मालकांचं आपल्यावर कर्ज आहे, ते फेडण्यासाठी आपण दिवस रात्र प्रयत्न करतो, तरी ते पुन्हा पुन्हा येऊन तुझ्या आप्पांना ओरडतात, धमक्या देतात. तो माणूस नाहीच आहे अगं, तो मालक राक्षस आहे. त्याची कथा सांगत बसले तर पोतीच होईल. काय थेट तुमच्या जिभेला डाग देणारा कोण हा राक्षस? मालकच ना? तो मालक राक्षस आहे. माणूस नाही, राक्षस आहे. राक्षस आहे. राक्षस आहे. राक्षस आहे. राक्षस आहे. आम्ही छळतो तुम्हाला? कर्जाच्या जोरावर आम्ही जबरदस्ती बळजबरी करतो तुमच्यावर? का करू नये? तू देणेकरी आमचा, देणेकरी देणेकरी. मुंडी खाली घालून आम्ही सांगतो ते करायचं चुपचाप. मालकावर आवाज नाही चढवायचा. आम्ही करतोय ना प्रयत्न. आपण लाकडं फोडतायत ना, जमीन खांदतायत ना, तुम्हाला दिसत नाही? ते नाही दिसत? अहो अजून मुदत संपायची आहे ना, मग का सारखे सारखे येत आहे? तुमच्यामुळे माझ्या आप्पांना, उमाईला, आजीला किती त्रास होतो ठाऊके? ठाऊके का? अयो अयो, अरे ये निघा रे, काय बघताय इकडे? चला निघा आपल्या कामाला. ए निघ रे, तू पण निघ. तुम्ही सगळ्यांना फक्त त्रास देता. आजपासून मी तुम्हाला मालक आजोबा म्हणणारच नाही. म्हणलं होतं तुम्हाला, आम्हाला मालक आजोबा म्हणू नका म्हणून. आत्ताच शहाणपण आलं तुम्हाला. मग आता काय म्हणणार आम्हाला? मी तुम्हाला काय म्हणणार? राक्षस आजोबा. तुम्ही राक्षस आजोबा आहात. राक्षस. कारण तुम्ही सगळ्यांना त्रास देता. अख्ख्या रहाडासमोर, गावकी समोर आपण घालून पाडून बोलता, गोदाईचे छळ करता. म्हणून सगळे तुम्हाला राक्षस म्हणतात. गोदाई पण आणि उमाई पण, सगळे. तुम्हीच गोदाईच्या जिभेला डाग दिला ना? तुम्हीच कानूची आणि तिच्या आईची ताटातूट केली. मला माहितीये, तिला वाघाच्या तोंडीत तुम्हीच दिलं. माझं मोरपीस पण तुम्हीच जाळलं ना? आणि एवढं सगळं वाईट करताय म्हणजे माझ्या विठुरायाला रानातल्या कुंडात तुम्हीच जेवलं असणार. त्याला तुम्हीच त्रास दिला ना?